तर त्यानिमित्त काहीतरी चर्चा करूया आपण. जस्ट होल्ड ऑन. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचे आपल्या आषाढी निमित्त, आषाढी एकादशी निमित्त विशेष जपा चर्चेमध्ये स्वागत आहे. आज आषाढी एकादशीच्या दिवशी जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं ते म्हणजे की दरवर्षी न चुकता अनेक अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे ही. तुकाराम महाराजांच्या पूर्वीपासून लोक वारीवर जात आहेत. तुकाराम महाराजांच्या जीवनाबद्दल जेव्हा वाचत होतो तेव्हा त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे देखील अनेक अनेक वर्षांपासून वारीवर जात होते याचा उल्लेख येतो. तर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते की लाखो लाखो लोक आपापल्या घरातून निघून 1 महिना, 1.5 महिना पुण्याहून, आळंदीहून, देहूहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, इतर पण काही काही त्याला फड म्हणतात, एक ग्रुप असतो भक्तांचा, आणि ते चालत 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 पंढरपुरापर्यंत पोहोचतात. गेल्या वर्षी मला आठवतंय एक हरिण पण होता. जसं आपण भरत महाराजांबद्दल ऐकतो त्यांना दुसरा जन्म एका हरिणाचा मिळाला होता, तसं गेल्या वर्षी मला आठवतं एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये एक हरिण वारकऱ्यांसोबत वारी करत होता. तर आपल्याला माहिती नाही कोणाच्या मनात काय आहे, पण याच्यामध्ये मला एक जी गोष्ट दिसते ती एक निष्ठा आहे, परमेश्वरामध्ये आस्था आहे आणि परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी एक उत्साह आहे. तर आपण या उत्साह या वर चर्चा करूया की इतके असंख्य भक्त, त्यांना कोण जाहिरात करते, त्यांना कोण बोलावणं पाठवते, त्यांना कोण आमंत्रण पाठवते, कोणीही काही करत नाहीये. पण बरोबर वेळ आली की हे सगळे वारकरी वारीला निघतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा पंढरपुरात पोचतात तेव्हा पंढरपूर नाथ किंवा पंढरीनाथ यांचं दर्शन प्राप्त होतं का? आपल्याला माहिती आहे पंढरपुरातला जो गाभारा आहे तो किती लहानसा गाभारा आहे, म्हणून अनेक लोकांना दर्शनही प्राप्त होत नाही. तर बरेचसे वारकरी पंढरपुराच्या मंदिराजवळ जाऊन त्याचा जो कलश आहे, शिखर आहे, त्याचं दर्शन करतात. त्या चक्राला त्यांचा पंढरीनाथापासून अभिन्न समजून त्यांना नमस्कार करतात. आणि कितीतरी वारकरी आहेत जे एका महिन्यापासून चालत तिथे गेलेत, ते आपापल्या घरी परततात पूर्णपणे समाधानी असून. तर हे वारकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे की इतके श्रम करून, इतके कष्ट सहन करून जेव्हा तिथे जातात तेव्हा जरी दर्शन नाही प्राप्त झालं साक्षात विठ्ठलाचं, तरी पण एक समाधानाची भावना ठेवून परत येतात. वृंदावनामध्ये एका साधूंची कथा आहे की हे साधू आंधळे होते आणि रोज सकाळी यमुनेत आंघोळ करून पळत पळत मंदिरात जायचे. तर तिथे एक बाके बिहारी म्हणून एक मंदिर आहे, खूप फेमस मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या पायऱ्यांवर एक दिवशी जेव्हा हे साधू पळत आतमध्ये जात होते तेव्हा एक दुसरे कोणीतरी साधू बाहेर येता येता त्यांच्याशी आदळले. तर जे बाहेर येतात ते साधू, त्यांना एक आश्चर्य वाटलं की मी दर्शन घेऊन चाललोय आणि हे आंधळे असून एवढ्या वेगाने, इतक्या उत्साहाने कुठे चाललेत आतमध्ये. तर म्हणतात, क्या महाराज कहाँ चले, किसका दर्शन लेने जा रहे हैं? थोडं त्याच्यामध्ये एक
ही भावना होती की जर तुम्हाला डोळे नाहीये तर मग इतकी घाई कशासाठी, आणि तुम्ही बघतही नाहीये की कोण येतंय कोण चाललंय. पण मग त्यांनी एक छान उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं, मैं दर्शन लेने के लिए नहीं जा रहा हूं, मैं दर्शन देने के लिए जा रहा हूं." मग तेव्हा जे साधू बाहेर होते त्यांना एक लक्षात आलं की हे केवळ आपली हजेरी लावतायत. जसं नोकरी करणारे लोक आहेत, ते कारखान्यात जाऊन आपली अटेंडन्स लावतात. तशा प्रकारे हे साधू काय म्हणतायत, मी परमेश्वराला बघतो की नाही ते महत्वाचं नाहीये. पण हे मात्र महत्वाचं आहे की परमेश्वराने मला बघावं. कारण त्यांचे कृपा कटाक्ष जर आपल्यावर असतील, तर आपल्याला कृपा प्राप्त होईल, आपली काहीतरी प्रगती होईल. आपण आपल्या डोळ्यांनी जेव्हा परमेश्वराचं रूप बघतो, तेव्हा अधिकांश वेळा आपण दागदागिन्यांना बघतो. पण परमेश्वराच्या डोळ्यांना, परमेश्वराच्या नाकाला, परमेश्वराच्या ओठांना, परमेश्वराच्या गालांना, परमेश्वराच्या कानांना, परमेश्वराच्या सुंदर चेहऱ्याला काही लोक बघत असतील. पण त्यापूर्वी पण भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये ज्या प्रकारे दिलंय, की आपण भगवंतांचं जेव्हा दर्शन करतो मूर्तीचं, तेव्हा आपण चरणांपासून सुरुवात करायला पाहिजे. तर आपल्यामधून जर कोणी लोक म्हणत असतील, की मला परमेश्वराच्या दर्शनाप्रती खूप आसक्ती आहे. परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मी आसुसलोय. पंढरपुराचं दर्शन कधी उघडेल? वृंदावनाचं दर्शन कधी उघडेल? राधा गोपीनाथ मंदिरामध्ये दर्शन कधी उघडेल? तर आपण स्वतःला प्रामाणिकपणे हा प्रश्न विचारायला पाहिजे, की जेव्हा मी राधाकृष्णांचं दर्शन घेतो, तेव्हा मी पटकन त्यांच्या मुखाकडे बघतो, त्यांच्या गोड चेहऱ्याकडे बघतो, की त्यांच्या चरणांपासून माझं दर्शन घेणं सुरुवात करतो. तर तुमच्यामधून जे भक्त चरणांपासून दर्शन घ्यायला सुरुवात करतात, त्यांना असं वर वर जात जात पायांपासून कमरेपर्यंत, कमऱ्यापासून छातीपर्यंत, छातीपासून हातांपर्यंत, परत छाती, छातीवरून मान, मानेवरून गोड चेहरा. तर ज्या अशा प्रकारे जेव्हा आपण परमेश्वराचं दर्शन प्राप्त करतो, तेव्हा तो चेहऱ्याचं जे दर्शन आहे, ते आपण योग्य भावनेने घेणार. आपण आदराने त्या चेहऱ्याचं दर्शन घेणार. कारण एका श्रेष्ठ व्यक्तीला आपण कधीही सरळ तोंडाकडे बघत नाही, आपण नेहमी त्यांच्या चरणांकडे बघतो. म्हणून कुंती देवींची जी प्रार्थना आहे, नमो पंकजनाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांग्रय. तर त्यामध्ये कुंती देवी शेवटी म्हणतात नमस्ते पंकजांग्रय. पण त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, खरा तर नियम आहे की आपण कुठल्याही श्रेष्ठ व्यक्तीला आणि नक्कीच परमेश्वराला पण चरणांपासून दर्शन घ्यायला पाहिजे. पण कुंती देवी या त्यांच्या आत्तेच्या भूमिकेत होत्या. तर इथे जरी तत्वानुसार श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत आणि कुंतीदेवी हे जीवात्मा आहेत, पण त्या नात्यात त्या आत्या आहेत आणि श्रीकृष्ण त्यांच्या अधीन आहेत. तर म्हणून जर कुंतीदेवींनी चरणांपासून दर्शन घ्यायला सुरुवात केली असती, तर कदाचित श्रीकृष्णांना ते लाज वाटली असती. त्यांना वाटलं असतं, अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, पण ते माझ्या चरणांकडे कसं बघतात. म्हणून श्रीकृष्णांना त्रास नाही व्हायला पाहिजे, श्रीकृष्णांना अस्वस्थ नाही व्हायला पाहिजे, म्हणून कुंती देवी त्यांच्या नाभीपासून सुरुवात करतात, चरणांपासून सुरुवात नाही करत. पण फार गमतीची गोष्ट आहे की किती उत्कृष्ट भक्त आहेत कुंती देवी, जरी नाभीपासून सुरुवात केली तरी शेवटी नमस्ते पंकजांग्रय चरणांपर्यंत पोहोचलेच. तर या अशा काही काही सूक्ष्म गोष्टी आहेत भक्त आणि भगवंतांच्या नात्यांमध्ये. तर मला एक मेसेज आला होता, त्यामध्ये लिहिलं होतं, वजन बढ़ जाए तो क्या करना चाहिए. मग लिहिलं होतं, अगर शरीर का वजन बढ़ जाए तो व्यायाम करना चाहिए, अगर धन का वजन बढ़ जाए तो दान देना चाहिए, और अगर मन का वजन बढ़ जाए तो ध्यान करना चाहिए. अर्थातच आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितलंय की मंत्र जप करून आपल्याला मनामध्ये कधी कधी काही व्याकुळता निर्माण होते, कधी भीती निर्माण होते. या सर्व मानसिक त्रासांवर मंत्र, मन त्रायते इति मंत्र, याचा नक्कीच आपण वापर करू शकतो. साधारणपणे हा मंत्र जप का महत्वाचा आहे? आपण सध्या इतक्यात जर आभाळाकडे बघितलं तर वातावरण कसं आहे? नेहमी आभाळ आभाळ असतं, नेहमी ढगाळ असतं वातावरण. तर सूर्य आहे का आकाशात? नक्कीच आहे. कारण प्रकाश दिसतो आपल्याला. पण तो प्रकाश इतका आच्छादित आहे की एका अर्थाने आपण म्हणू शकतो की सूर्य दिसतच नाहीये आणि सूर्य खरोखर आहे की नाही ते मला माहित नाही. म्हणून सूर्य आहे, पण त्याच्यावर आच्छादन आहे.
ढगांचं. तशाच प्रकारे एका अर्थाने आत्माही हा एक दिव्य आहे. आत्म्याला कधी काही त्रास होऊ शकत नाही. सूर्यालाही कधी कोणी आच्छादित करू शकत नाही. पण आपली सूर्याची जी दृष्टी आहे त्याला आच्छादित करू शकतात ढग. तशाच प्रकारे खरं तर एका आत्म्याला भौतिक प्रकृती आवरण नाही करू शकत. पण काही परिस्थितींमध्ये जेव्हा आपण परमेश्वराशी आपलं नातं विसरतो, आपण आपल्या गुरूंशी आपलं नातं जेव्हा विसरतो, तेव्हा असं होऊ शकतं की भौतिक प्रकृती 3 गुणांनी जी बनलेली आहे, हे 3 गुण एका अर्थाने अ, ढगासारखे आपली चेतना आच्छादित करू शकतात. म्हणून या ढगांना जर आपल्याला दूर करायचं असेल आणि खरोखर परत एकदा सूर्यप्रकाश प्राप्त करायचा असेल, तर काय करावं लागेल? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, की ढग आहेत, खूप आभाळ आहे आणि पृथ्वीवरचे लोकं खूप प्रार्थना करतायत, की परत एकदा सूर्यप्रकाश येऊ दे, पुन्हा एकदा थोडं जरा प्रसन्न वाटू दे. अशा परिस्थितीमध्ये काय होईल देवतांकडून, परमेश्वराकडून, जेणेकरून सूर्यप्रकाश पुन्हा प्राप्त होईल? तर ढगांना अ, दूर करण्यासाठी वारा लागणार. त्या ढगांना वाहून घेऊन जाण्यासाठी छान वारा लागणार. तर त्याच प्रकारे आपल्या जीवनात पण 3 गुण जेव्हा आपल्या चेतनेला आच्छादित करतात, तेव्हा त्यांना ढकलण्यासाठी त्या 3 गुणांना आवरणाला दूर नेण्यासाठी एक वारा लागणार, एनर्जी लागणार, उत्साह लागणार. आणि ज्या भक्तांमध्ये हा उत्साह नाहीये, त्यांच्या आयुष्यातले 3 गुणांचे ढग हे नेहमी आच्छादित करणार. आणि तुम्हीच विचार करा, 1-2 महिने जेव्हा पावसाळा असतो, तेव्हा बरं वाटतं. पण वर्षभर जर ढगाळ वातावरण आहे, वर्षभर ऊन नाही आणि वातावरणामध्ये उष्णता किंवा ऊब नाही, तर ते प्रसन्न नाही वाटत आपल्याला. तशाच प्रकारे बद्ध जीव जेव्हा पूर्णपणे 3 गुणांनी ग्रस्त असतात, पूर्ण आयुष्यभर असे थकलेले, पूर्ण आयुष्यभर असे त्रासलेले दिसतात. पण जर उत्साह असेल, तर नक्कीच त्या वाऱ्यासारखे त्या ढगांना वाहून घेऊन जाऊ शकतो. म्हणून उत्साह खूप महत्वाचा आहे. तर म्हणतात असं, उत्साहाला जर आपण किल्ली म्हणून बघितलं, तर यशाचा दरवाजा उघडू शकतो. मग तो भौतिक यशाचा असू दे किंवा आध्यात्मिक यशाचा असू दे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. लहानपणी लिओ टॉल्स्टॉय नावाचे एक रशियन लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली एक कथा मी ऐकली होती, की एकदा एका राजाचा वाढदिवस होता आणि राजाला वाटलं, आज खरोखर मला काहीतरी विशेष माझ्या जनतेला द्यायचंय. तर त्यांनी घोषणा केली, माझ्याकडे या आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते मागून घ्या. मी तुम्हाला जे काही देऊ शकतो ते नक्की देईन. एका शेतकऱ्याला वाटलं, हा चांगला एक मौका आहे आपल्याकडे. राजाकडे गेले, पहाटे गेले आणि म्हणाले, "आज वाढदिवस आहे तुमचा." "हो." "तुम्ही जे देणार, मागणार ते देणार." "हो." तर म्हणतात, "मी शेतकरी आहे. मला काही बंगला नको, मला महाल नको तुमचा, तुमची सेना नको, तुमची शक्ती नको, काही नको, राजकारण पण नको." "मग काय पाहिजे?" म्हणाले, "मला जमीन पाहिजे." "ठीक आहे, घे जमीन. किती जमीन पाहिजे तुला?" तर हे म्हणतात, "मी धावत जाणार आणि संध्याकाळपर्यंत जितकी जमीन मी कव्हर करीन, ती जमीन माझी." म्हणाले, "नक्की, दिली तुला." तर हा व्यक्ती जसा सूर्योदय झाला, तसा एका दिशेने धावत निघाला. धावतोय, धावतोय, धावतोय. त्याने विचार केला, अर्धा वेळ समोर धावीन आणि उरलेला अर्धा वेळ मध्यान्नानंतर परत येण्यासाठी धावीन. याचा अर्थ जी काही जमीन कव्हर करीन, ती मग माझी. तर सुरुवातीला पहाट होती, थोडा गारवा होता, त्याच्यामुळे धावण्याचा स्पीड होता. मध्यान्ह येईपर्यंत पूर्ण त्याचा शक्ती गेली. शरीरात काही जास्ती उत्साह पण उरला नाही. पण त्याला एक लक्षात आलं, फक्त एका दिशेने धावून फायदा नाही. त्या दिशेच्या विरुद्ध पुन्हा वापस पण जायचंय आणि महलामध्ये जेव्हा पोहोचीन, मग ती जी जमीन कव्हर होईल, ती मग माझी. मग असा खूप लांबपर्यंत गेला, मध्यान्हपर्यंत. मग त्याला लक्षात आलं, आता थोडं मागे यायची वेळ झाली. पण सकाळी जेव्हा निघाले होते, तेव्हा जो उत्साह होता, तेव्हा जी शक्ती होती ती वेगळी. आणि मध्यान्हाला
5-6 तास धावल्यानंतर किंवा हळूहळू चालल्यानंतर मध्यान्हापर्यंत तेव्हापर्यंत शक्ती नव्हती. पण म्हणून आता परतताना तेवढी शक्ती नव्हती त्याच्यामध्ये. मग जेव्हा परत येत होता तेव्हा सुरुवातीपासूनच वेग जरा कमी होता. 5-5:30 वाजले संध्याकाळपर्यंत. पण जे राजाची राजधानी होती, शहर होतं, ते लांब दिसत होतं. मग त्याला लक्षात आलं, जर मी महालापर्यंत नाही पोहोचलो, तर मग हे सगळं वाया जाईल. म्हणून आपल्या शरीरातली शेवटची जी शक्ती होती, ती त्यांनी आपल्या धावण्यामध्ये टाकली आणि शेवटचा अर्धा 1 तास जरी सकाळपासून धावून एका अर्थाने तो शक्तिहीन झाला होता, तरी पण एक रिझर्व्ह एनर्जी काढली त्यांनी आणि धावत निघाला. आणि शेवटचे सूर्यास्ताला काही 15-1 मिनिटं असतील, तर राजधानीच्या बाहेर पोहोचला. आता त्याला लक्षात आलं, महालापर्यंत जायचंय आणि माझ्याकडे 10-15 मिनिटं आहेत. आणि त्रास करून वगैरे शक्य होतं. पण जेव्हा राजधानीत गेला, तेव्हा त्याला तिथे राजाचा एक बगीचा दिसला आणि राजाचा स्वतःचा एक सुंदर बगीचा होता. छान हिरवळ, छान फुलं झाडे, छान फळांची झाडं. तर त्याला मनात एक विचार आला, एवढी सगळी जमीन आपण घेतली, पण त्या जमिनीवर मेहनत करायला लागेल, मशागत करायला लागेल. पण ही जी बाग आहे, ही तयार बाग आहे. ही बाग जर मला मिळाली, तर किती मजा येईल. पण ती राजाची बाग होती. ती काही साधी अशी छोटीशी बाग नव्हती. तर त्याने विचार केला, मी सरळ महालापर्यंत जाण्यापेक्षा या बागेला पण असा विळखा घालीन. या बागेला पण माझ्या प्रवासामध्ये घेईन. आणि त्यांनी दिशा बदलली. आणि त्या बागेची रुंदी, लांबी ही भरपूरच होती. राजाची बाग होती. म्हणून त्याला महालापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जे हिशोब केला होता, त्याच्यामध्ये तो गडबडला. तर झालं काय, की शेवटचे 5 मिनिटं होते सूर्यास्ताला आणि हा त्या बागेलाच गोलाकार चक्कर मारत होता. आणि शेवटचे 5 मिनिटं जेव्हा उरले, तेव्हा त्याला ते महल दिसलं. आणि राजाचे मंत्री त्याची वाट बघत होते, की बघूया किती. आणि राजाच्या मंत्रींनी पण बघितलं, की यांनी राजाची बाग पण त्याच्या प्रवासामध्ये घेतली आहे. तर आता खरोखर एक शर्यत लागली. पण गंमत काय होती, सकाळपासून हा धावणारा जो शेतकरी होता, त्याच्यामध्ये सकाळी खूप शक्ती होती. दुपारपर्यंत अर्धी होती. राजधानीपर्यंत जेव्हा 5:30-6 ला जेव्हा पोहोचला, तेव्हापर्यंत संपली होती. मग तुम्हाला जसं मी म्हटलं, रिझर्व्ह एनर्जी वापरली होती. मर्यादित काहीतरी शक्ती होती, ती वापरत होता तो. पण त्यामध्ये पण त्याने जेव्हा लोभ केला, तेव्हा तो त्या बागेच्या गोलाकार करून जेव्हापर्यंत मंत्र्यापर्यंत पोहोचला, तेव्हापर्यंत सूर्यास्त व्हायला 2 क्षण उरले. आणि ह्याचं पिक्चरमध्ये दाखवतात तशा प्रकारे चाललंय. आणि यांनी काय केलं, समोर मंत्री दिसले त्याला. शेवटचा जो प्राण होता, शेवटची जी शक्ती होती ती पूर्णपणे टाकून त्यांनी अजून वेगाने धाव घेतली, की एवढे सगळे मी श्रम केले ते वाया जाऊ नये. आणि एक जो शेवटचा क्षण होता, खरोखर जेव्हा सूर्यास्त होतो, त्यांनी एक अशी उडी मारली शेवटी. कारण धावत-धावत ते शक्य नव्हतं. तर उडी मारून त्यांनी मंत्र्याच्या पायांना स्पर्श केलाच. आणि मंत्री म्हणाले, "वाह! काय हा शेतकरी आणि काय उत्साही आहे आणि याच्यामध्ये काय विशेष बुद्धी आहे. याने किती जमीन आज महाराजांच्या वाढदिवसाच्या तिथीवर प्राप्त केली म्हणून." आणि म्हणून त्या मंत्र्यांनी वाकले आणि त्या शेतकऱ्याच्या खांद्यांना स्पर्श करून त्यांना उचलायचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगत होते, "तुम्ही खरोखर बुद्धिमान आहात, तुम्ही खरोखर उत्साही आहात आणि तुम्ही खरोखर एकदम प्रयत्नशील आहात, कर्तृत्व आहे तुमचं." पण जेव्हा त्यांनी स्पर्श केला, तेव्हा त्यांना एक लक्षात आलं, की हा मनुष्य उठत नाहीये. आणि 2-1 मिनिटांनी त्यांना लक्षात आलं, की बेसिकली त्या शेतकऱ्याचे प्राण गेले होते. कारण सकाळपासून उन्हात धावत होता. त्याला जमीन प्राप्त करायची होती. म्हणून पाणी नाही प्यायला, अन्न नाही खाल्लं. शेवटपर्यंत जी शक्ती होती त्यामध्ये पण अजून उत्साह दाखवला आणि लोभ, उत्साह यांचा कॉम्बिनेशन होऊन बेसिकली त्याला सगळं काही प्राप्त झालं होतं. कारण त्यांनी सूर्यास्ताच्या क्षणी मंत्र्याचे पाय धरले. म्हणजे यशस्वी झाला, पण प्राण गेले. सो कधी-कधी आपण म्हणतो ना, सर्जरी सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. तर कागदी जर आपण बघितलं तर याला सर्व काही प्राप्त झालं आणि एका अर्थाने हा यशस्वी झाला. पण शेवटी वास्तविकता जर बघितली, तर हा पूर्णपणे निष्फळ ठरला हे सगळं. अपयशी झाला तो एका अर्थाने. तर आपण म्हणू शकतो, की जेव्हा आपण भौतिक गोष्टींसाठी उत्साह दाखवतो,
तेव्हा असं वाटतं की हे आपल्याला मिळेल आणि दिसतं पण समोर, की थोडं 2 वर्ष जर अजून मी काही मेहनत केली तर मला मिळेल. पण कधी-कधी असं होतं की जेव्हा आपल्याला ते भौतिक यश प्राप्त होतं, तेव्हापर्यंत आपली तब्येत ढासळलेली असते. तेव्हापर्यंत कदाचित आपले नाते आपण संपवलेले असतात. कारण कोणाशी बोलायला वेळ नसतो. मला यशप्राप्ती करायची आहे, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय. तर जरी आपल्याला ते यश मिळेल, पण एका अर्थाने आपल्या नात्यांमधले प्राण गेलेले असतात. आपले नातेवाईक आपल्यापासून दुरावलेले असतात. मित्रमंडळी यांच्याशी बोलायला आपल्याला वेळ नसतो. तब्येतीकडे दुर्लक्ष केलं असतं. एका अर्थाने आपले प्राण गेलेले असतात. म्हणून मी बघतो कधी-कधी वयवर्ष 30, वयवर्ष 40, वयवर्ष 45 पर्यंत धावत, 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 धावत आपण भरपूर काय-काय कमावतो आणि नंतर 50शी एकदा गाठली, की त्यानंतर तेच पैसे मग डॉक्टरांना देण्यामध्ये वाया घालवतो किंवा वकिलांना देण्यामध्ये वाया घालवतो किंवा पुन्हा जे तुटलेले नातेसंबंध आहेत, ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करण्यामध्ये वाया घालवतो. मग शेवटी आधी पण नाही, नंतर पण नाही. म्हणून मी म्हणतोय, की प्राण आपले गेले. याउलट आध्यात्मिक मार्गावर जर आपण उत्साह प्रदर्शित केला, तर काय होईल याच्यासाठी पण एक कथा आहे. श्रील प्रभुपाद एका त्यांच्या प्रवचनामध्ये ही कथा सांगतात. म्हणतात 500-600 वर्ष आधीची ही गोष्ट आहे, की एकदा मथुरेमध्ये भागवत कथा चालू होती आणि त्या कथेमध्ये एक मुसलमान डाकू कोणापासून तरी पळत असेल, कोतवाल पोलिसांपासून, त्या काळच्या पोलिसांपासून पळत असेल, तर म्हणाला आता काय करायचं? तर तिथे लोकांची जमाव दिसला आणि काहीतरी चालू आहे, तर चला जाऊन बसूया, कुठेतरी लपला मध्ये जाऊन. टळलं ते. म्हणाला आता बसलोय, आता उठून गेलो तर लगेच सगळेजण माझ्याकडे बघतील, कारण सगळेजण एकटक एकदम कान लावून ही कथा ऐकत होते. तर त्या कथेमध्ये जे प्रवचनकार आहेत, ते वर्णन करत होते, की वृंदावनामध्ये एक लहान मुलगा आहे. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण आणि त्याच्या शरीरावर किती छान-छान दागिने असतात आणि या मुलाला पण नटायला आवडतं. अशा प्रकारे हा मुलगा रोज नटतो. त्यांची आई पण त्यांना मदत करते, दागदागिने लावून. कशा प्रकारे मी जेव्हा रस्त्यावर माझ्या पैंजणीचा आवाज करीन, छम, 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 सगळ्या जणांची नजर केवळ माझ्याकडे पाहिजे. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे नेहमी नटून-थटून बाहेर पडतात. तर श्रीकृष्णाचं एक नाव आहे धीर ललित म्हणून. धीर ललित म्हणजे काय? की हे सर्व व्यक्तींना स्वतःकडे आकर्षित करणार. तो त्यांचा ध्यास आहे. हे त्यांचे प्रयत्न आहेत रोज नटताना. तर ही कथा ऐकून या डाकूला एकच गोष्ट लक्षात आली, की हा एक मुलगा आहे लहानसा आणि तो आपल्या सवंगड्यांसोबत, वासरांसोबत जंगलात जातो. तिथे कोणी वरिष्ठ मंडळी नसतात आणि पूर्णपणे दागिने त्याच्या शरीरावर आहेत. त्याला कामाचं ऐकू आलं. तर म्हणाला, "चला बघूया, आपण पण जाऊया." वृंदावन काय 12 किलोमीटरवर आहे, दूर नाहीये. तर मथुरेहून वृंदावनात गेला आणि जंगलामध्ये फिरत होता. आणि मनामध्ये केवळ एकच उत्कंठा, हा मुलगा सापडतोय का कुठे? तर या उत्कंठेने हा खरोखर वृंदावनाच्या वनांमध्ये फिरतोय आणि म्हणतात ना, "ये यथा माम प्रपद्यन्ते." तुम्ही खरोखर प्रामाणिक असाल आणि परमेश्वराला शोधत असाल, तर परमेश्वर तुम्हाला नक्की सापडतील. तर या डाकूला खरोखर त्या वनामध्ये श्रीकृष्ण दिसतात. प्रतिसाद. त्या उत्कंठाला, त्या उत्साहाला प्रतिसाद. एक अर्थाने आपण हे पण बघून म्हणू शकतो, की निरागस आहे. जसा अजामिळ ब्राह्मण आहे. त्यांनी जेव्हा हरिनाम घेतलं, तेव्हा अपराधयुक्त नाही घेतलं, पण प्रेमयुक्त पण नव्हतं ते. त्यामध्ये काही अपराध नव्हते, पण प्रेमही नव्हतं. पण जरी न्यूट्रल असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काही गैर भावना नसेल, तरी हरिनामाने त्यांना प्रतिसाद दिला. तशाच प्रकारे आपण म्हणू शकतो, की हा डाकू होता. याच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती प्रेम जरी नसेल, पण श्रीकृष्णांविरुद्ध काही वैर भावना नव्हती. आणि एक उत्कंठा होती, एक उत्साह होता. वना-वनामध्ये फिरतोय आणि शोधतोय आणि विचार करतोय, हा जर मुलगा सापडला तर छान. त्याला श्रीकृष्ण सापडतात. तर श्रीकृष्णांना तो धरतो. जो म्हणतो, "अरे काय? कोण तू? मी ओळखत नाही तुला." म्हणतो, "नाही, मी इथेच राहणारा एक व्यक्ती आहे आणि मला तुझ्याशी काहीतरी काम आहे." "काय?" "मला हे थोडे दागिने दाखवशील का?" तर हातातले दागिने, गळ्यातले दागिने, छातीवरचे दागिने, कानातले, हे सगळे दागिने तो एकदम न्याहाळून बघतो, जवळून बघतो आणि त्याला लक्षात येतं हे खूप महागडे आहेत आणि हे खरोखर अ, काय म्हणतात ओरिजिनल दागिने आहेत. तर त्याला म्हणतो,
अरे ही हातातला जो कडा आहे तो मला देशील का तू? श्रीकृष्ण म्हणतात, अहो पण मी कसं देऊ तुम्हाला? बरं ठीक आहे, हातातला कडा सोड, गळ्यातले दागिने देशील का? म्हणतो, अहो पण कसं देऊ? ते म्हणतात, का काय झालं? इथे कोण नाही अजून, दे, कोणाला माहिती पण नाहीये, तुला तुला द्यायची काही प्रॉब्लेम नाही ना? श्रीकृष्ण म्हणतात, मला काही प्रॉब्लेम नाही, पण काय आहे ना, घरी गेल्यावर आई विचारणार, यशोदा विचारणार मला की ते दागिने कुठे गेले. तर शिला प्रभुपाद जेव्हा हे म्हणतात तेव्हा एवढ्या छान पद्धतीने म्हणतात. श्रीकृष्ण म्हणतात, हो व्हॉट विल मदर से? तर हे ऐकून सगळेजण ते जे श्रोते असतात प्रभुपादांचं जे प्रवचन ऐकतात ते हसायला लागतात. मग श्रीकृष्ण म्हणतात की आई काय म्हणेल? मग हे थोडंसं ना पटवतात त्यांना. पण नाही नाही, आईला असं सांग, आईला तसं सांग, पण काहीतरी तरी दे, मी तुझा मित्र आहे वगैरे असं काहीतरी करून त्यांना फसवतात. तर श्रीकृष्ण खरोखर त्यांचे जे दागिने आहेत ते त्यांच्या हातात देतात. आणि मग हा व्यक्ती ते दागिने जेव्हा हातात प्राप्त करतो, पण दागिने प्राप्त करण्यासाठी जे काही बोलणं आहे, कारण श्रीकृष्णाशी संभाषण करायला लागेल, त्यांना त्या विनवण्या करायला लागतील, त्यांना मागण्या करायला लागतील. तर त्या पूर्ण व्यवहारामध्ये श्रीकृष्णांचा तो गोडवा, श्रीकृष्णांचं ते गोड मिश्किलपणे हसणं, हे त्याच्या मनाला प्रभावित करतं. आणि एक क्षण असा येतो जेव्हा खरोखर श्रीकृष्ण काही दागिने त्याच्या हातात देतात आणि म्हणतात, ठीक आहे, मी बघतो, मी आईला काहीतरी समजवीन. पण त्या संभाषणामध्ये याला जरी दागिने प्राप्त झाले, पण तो आपलं हृदय हरतो. तर श्रीकृष्णांनी गोड बोलून वगैरे त्यांचं हृदय जिंकलं असतं. श्रीराधिकाया हृदयस्य चोरम नवाम बुद्धी श्यामल कांती चोरम. चौराष्टकम मध्ये येतं की श्री राधिकाया हृदयस्य चोरम, श्री राधाराणींचं श्रीकृष्ण हृदय चोरतात आणि नवीन ढगांची कांती चोरतात. तो जो काळसर रंग आहे, निळसर रंग आहे, तो चोरतात. श्रीकृष्णांचा शरीराचा रंग तो आहे. तर श्रीकृष्ण हे उत्कृष्ट चोर आहेत. तर हा जो चोर आहे याला वाटलं की मी उत्कृष्ट चोर आहे आणि मी एका दिवसामध्ये आयुष्यभराची कमाई करणार आहे. या लहान मुलाला जर मी फसवलं, नंतर चोऱ्या नाही, काही नाही, काही नाही, कुठेतरी गावात जाऊन कुठेतरी राहायचं. त्या उद्देशाने हा गेला. पण याला काय माहिती की हे जे आहेत हे सर्वात उत्कृष्ट चोर आहेत, चोरांचे राजे आहेत. गोपिकांचे वस्त्र पण चोरतात, वरिष्ठ गोपिकांचं लोणी चोरतात, राधाराणींचं हृदय चोरतात. अरे त्या ढगाला तरी सोडा, त्या ढगाचा रंग पण चोरला. काय नाही चोरलं श्रीकृष्णाने. तर अशा प्रकारे हा जो चोर आहे, हा जो ठग आहे, हा जो डाकू आहे, हा पण स्वतःचं हृदय चोरीला जातो आणि नंतर त्याला लक्षात येतं की मला हे दागिने घेऊन काय करू. म्हणून तो ते दागिने श्रीकृष्णांना परत देतो आणि श्रीकृष्ण त्याला प्रेमाच्या बंधनात बांधतात. श्रील प्रभुपाद असं सांगतात. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात त्यानंतर श्रीकृष्ण तिथून लुप्त झाले. पण हा जो डाकू होता, हा वृंदावनामध्येच राहिला. हा एक भक्त झाला. त्यांनी सगळे त्याचे जे चुकीचे व्यवहार होते ते नक्कीच सोडले आणि आयुष्यभर नंतर वृंदावनामध्ये राहून त्यांनी श्रीकृष्णांचं नामस्मरण करून त्यांची भक्ती केली. तर जेव्हा भौतिक प्राप्तीसाठी आपण खूप उत्साही असतो, एका अर्थाने त्याला लोभ म्हणू शकतो आपण, आणि त्याचा अंत कुठे होतो? मृत्यूमध्ये. आणि जेव्हा हा डाकू श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी एका अर्थाने लोभच होता तो, पण आपण त्याला उत्साह म्हणू शकतो, कारण तो पवित्र कारणासाठी आहे. आणि जेव्हा आध्यात्मिक गोष्टीसाठी हा डाकू उत्साही होता तेव्हा त्याला काय प्राप्त झालं? त्याला मृत्यू नाही प्राप्त झाला. त्याला मृत्यूचं विपरीत म्हणजे त्याला वैकुंठ प्राप्त झालं, त्याला श्रीकृष्ण प्राप्त झाले. तर आपल्याला विचार करायला पाहिजे, उत्साही असणं चुकीचं नाहीये, पण आपण जेव्हा चुकीच्या गोष्टीसाठी उत्साही होतो तेव्हा मृत्यू मिळू शकतो, आपले प्राण जाऊ शकतात. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर उत्साही असतो तेव्हा एका अर्थाने आपले प्राण कधीच जाणार नाही अशा वैकुंठामध्ये आपण प्रवेश करू शकतो. श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये जेव्हा एकदा द्रौपदी आणि पांडव हे द्वारकेला येतात, तेव्हा एक फार छान संभाषण आहे. आपण श्रीकृष्ण या पुस्तकात वाचू शकता किंवा 10व्या स्कंदामध्ये वाचू शकता. एक अध्यायच येतो की द्रौपदीला अ, हे 5 राण्या विचारतात की तुम्ही तुमच्या पतींना कसं प्रसन्न करता. आणि द्रौपदी काही सांगतात. तेव्हा मग द्रौपदी या 5 राण्यांना पण विचारतात की तुम्ही श्रीकृष्णांना कसं प्रसन्न करतात. आणि तेव्हा ह्या 5 राण्या आपापल्या जीवनाची कथा सांगतात की सत्यभामा देवी आपल्या जीवनाची कथा सांगते, रखुमाई
आज आषाढी एकादशी आहे, तर रखुमाईला पण आपण नमस्कार करायला पाहिजे. जय विठ्ठल रुक्मिणी की जय. रखुमाई आहे, रखुमाई पण सांगते, माझी कथा काय आहे माहितीये? अशी अशी होती मी आणि श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्णांनी माझं अपहरण केलं. आणि माझं किती मोठं सौभाग्य आहे, की अपहरण केल्यानंतर मला त्यांनी त्यांचं दासत्व दिलं. एक भद्रा नावाची श्रीकृष्णांची प्रमुख राणी आहे, ती पण सांगते, की कशा प्रकारे श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्णाने मला दासी म्हणून स्वीकार केला. सत्यभामा आहेत, त्या एका राजकुमारी आहेत. रुक्मिणी ह्या राजकुमारी आहेत. भद्रा आहेत, त्या राजकुमारी आहेत. तर ह्या सगळ्या मित्रविंदा, उज्जैनचे जे राजा होते, 2 भाऊ होते, त्यांची बहीण होती, राजकुमारी होती. तर ह्या सर्व राण्या ज्या प्रमुख राण्या आहेत श्रीकृष्णाच्या, त्या सर्व राजकुमारी आहेत. पण त्या संभाषणामध्ये तुम्ही बघाल, की जेव्हा ते द्रौपदीशी बोलतात, तेव्हा किती उत्साहाने सांगतात, की आम्हाला श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्णांनी आम्हाला जिंकलं आणि श्रीकृष्णांनी माझं अपहरण केलं आणि माझ्या वडिलांनी अशी-अशी अट दिली होती. 5 बैल होते आणि त्या 5 बैल एकदम भांडखोर होते आणि त्या 5 भांडखोर बैलांना एकाच वेळी श्रीकृष्णांनी कशी काय बांधलं आणि मला जिंकलं. पण 5ही राण्या सांगितल्यानंतर हे सांगतात, आम्हाला जिंकलं आणि आमचं खूप मोठं सौभाग्य आहे, की श्रीकृष्णांनी त्यांचं दासत्व आम्हाला प्रदान केलं. तर ह्या श्रीकृष्णांच्या ज्या प्रमुख राण्या आहेत, त्यांना श्रीकृष्णांचं दासी बनण्यासाठी, दासत्व स्वीकारण्यासाठी उत्साह आहे. आध्यात्मिक मार्गावर पण उत्साह आहे. एकदा एक भक्त श्रील प्रभुपादांना म्हणतात, "प्रभुपाद, तुम्ही नेहमी म्हणत असता आपण उत्साही राहायला पाहिजे, पण मला उत्साही नाही वाटत. अनुभव नाही होत माझा. मग काय करायला पाहिजे?" तर प्रभुपाद म्हणाले, "जर तुझ्या मनात उत्साहाची भावना नसेल, तर तू उत्साही वर्तणूक कर." तर या भक्तांना कळलं नाही, माझ्या मनात भावना नाही तर वर्तणूक कशी करायची? पण प्रभुपादांनी तेवढंच उत्तर दिलं. एका दुसऱ्या भक्तांनी, गर्ग मुनी प्रभू आहेत, त्यांनी प्रभुपादांना एक प्रश्न विचारला होता, की "प्रभुपाद, तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात प्रवेश करता, तेव्हा सगळे भक्त तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम करतात. पण मला तुम्हाला दंडवत प्रणाम करायची इच्छा होत नाही." स्वाभाविक म्हणतो ना आपण. अनेक वेळा आपण जेव्हा प्रचार करतो, तेव्हा लोक म्हणतात, की "मला स्वाभाविक वाटत नाही हो, तर काय करायचं?" तसंच हे जे भक्त आहेत, ते प्रामाणिकपणे म्हणतायत, "तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम करायची स्वाभाविक इच्छा होत नाही, तर काय करायचं?" प्रभुपाद म्हणाले, "स्वाभाविक इच्छा होत नाही ना, म्हणून तुला सांगतोय, की तू तरीही दंडवत प्रणाम करायला पाहिजे." एवढंच उत्तर दिलं. तर एकदा हा प्रश्न परमपूज्य राधानंद स्वामी महाराजांना एका भक्तांनी विचारला, की प्रभुपादांनी ही जी अशी 2 उत्तरं दिली, उत्साही वाटत नसेल तर उत्साही वर्तणूक कर. दंडवत प्रणाम द्यायची इच्छा नसेल तरी तू दंडवत प्रणाम कर. याच्यामागे तथ्य काय? तर तेव्हा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी जे उत्तर दिलं ते मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हणाले, की प्रभुपाद आपल्याला सांगतायत, जरी मनात भावना नसेल, जरी मनात स्वाभाविक इच्छा नसेल, तरी आपण ते करावं. आणि यामध्ये काय दिसतं? यामध्ये श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्याची आपली इच्छा आणि आपला उत्साह दिसतो. आपला एक दृढ निश्चय दिसतो. श्रीकृष्णांनी म्हटलंय ना, की मला नमस्कार करायला पाहिजे. मन मना भव मद भक्तो मदियाजी माम नमस्कुरु. श्रीकृष्ण म्हणतात ना, नमस्कार करायला पाहिजे. आणि श्रीकृष्णांचे प्रतिनिधी जे आपल्या जीवनात आहेत, जर ते श्रीकृष्णांचं प्रतिनिधित्व करतायत, जर आपल्याला श्रीकृष्णांना नमस्कार करायचा आहे, पण आपण श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींना जर नमस्कार नाही केला, तर मग एका अर्थाने आपण श्रीकृष्णांना नमस्कार नाही करत आहे. मग श्रीकृष्ण म्हणतात, "माम नमस्कुरु." आणि त्यांच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये प्रभुपाद आपल्या जीवनात आहेत, आपण प्रभुपादांना नमस्कार करायला पाहिजे. जसं गुरु शिष्य परंपरेमध्ये ज्ञान आपल्याला वरून खाली प्राप्त होतो, तसाच आपण आपल्या गुरूंना जो आदर देतो, त्या गुरु शिष्य परंपरेद्वारे तो खालून वर जातो. दोन्ही प्रकारचे रस्ता, दोन्ही प्रकारचे दिशा असतात. तसं गुरु शिष्य परंपरा पण ही 2 दिशांनी आहे. तर महाराजांनी सांगितलं, की जेव्हा आपण एका अर्थाने स्वाभाविक इच्छा नसतानाही नमस्कार करतो किंवा स्वाभाविक उत्साह नसतानाही उत्साह प्रदर्शित करतो, उत्साहाची वर्तणूक करतो. त्यामध्ये श्रीकृष्ण आपल्या हृदयात स्थित आहेत. त्यांना एक दिसतं, याच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे, याच्या मनामध्ये उत्साह आहे. आणि म्हणून तो आपल्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करतोय. आणि जेव्हा आपण आपल्या वर्तणुकीद्वारे हा प्रामाणिकपणा परमेश्वराला आपण दाखवतो, तेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतात. परमेश्वर एक व्यक्ती आहेत, परमेश्वर एक शक्ती नाहीये. परमेश्वराच्या भावना आहेत, परमेश्वराचं एक लक्ष आहे आपल्यावर. कुछ लोग जानते हैं कि भगवान सब कुछ देख रहे हैं, इसलिए बहुत खुश हैं. और कुछ लोग ये जानते हैं कि भगवान सब कुछ देख रहे हैं,
इसलिए बहुत दुखी है. आपल्याला निवडायला लागेल की परमेश्वर सगळं काही जाणतात, परमेश्वर सगळं काही बघतायत, परमेश्वर सगळं काही ऐकतायत, परमेश्वराला इंद्रिय आहेत. परमेश्वर हे निराकार नाहीयेत. परमेश्वर हे इंद्रिय नसलेले शक्ती नाहीयेत, इंद्रिय असलेले व्यक्ती आहेत, निर्गुण निराकार नाहीयेत, सगुण साकार आहेत विठ्ठल. तर म्हणून परमेश्वराचे कान आहेत, परमेश्वराचे डोळे आहेत, परमेश्वराचं मुख तर आहेच. भगवद्गीतेमध्ये आपण श्रीकृष्ण काय बोलतात ते ऐकतो. पण सांगायचं तात्पर्य हे की श्रीकृष्ण बघतायत म्हणून जर आपण प्रामाणिक असू तर आपल्याला आनंद होईल. बघा, लोकांना कदाचित कळणार नाही, पण एक मात्र आहे की मी प्रामाणिकपणे जर प्रयत्न केलेत तर श्रीकृष्ण बघतायत. श्रीकृष्णांना माहिती काय आहे. तर श्रीकृष्ण आपल्या प्रामाणिकपणा जेव्हा बघतात तेव्हा कृपेने आपल्याला तो वास्तविक उत्साह देतात. जेव्हा आपण इच्छा नसतानाही दंडवत प्रणाम करतो, कारण ती संस्कृती, कारण तो आपला आदर आहे श्रीकृष्णांप्रती, श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींप्रती, तेव्हा श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि श्रीकृष्ण आपल्याला ती जाणीव देतात, ती समज देतात, जेणेकरून आपण खरोखर उद्या स्वाभाविकपणे स्वेच्छेने नमस्कार करू, स्वेच्छेने उत्साह प्रदर्शित करू. तर ही समज परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी एकदा दिली. तर तेव्हापासून मला ते नेहमी आठवतं. प्रश्न हा नाहीये की मला स्वाभाविक काय वाटतं, प्रश्न हा आहे की योग्य काय. आणि जेव्हा आपण योग्य आचरण करतो, योग्य वर्तणूक करतो, तेव्हा श्रीकृष्णांच्या कृपेने, त्याच्या प्रतिसादाने आपल्यामध्ये खरोखर ते बदल घडतात. म्हणून भक्ती मार्ग आपण काय करतो यापेक्षाही या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण जे काही करतो ते कुठल्या भावनेने करतो. तर आपण या विषयावर आज थोडी चर्चा केली. आज आपण विठ्ठल रुक्मिणी यांना प्रार्थना करू शकतो आणि त्यांना विनंती करू शकतो की तुमचे लाखो लाखो भक्त वारकरी दरवर्षी न चुकता तुम्हाला दर्शन प्राप्त करण्यासाठी येतात आणि एक आपली निष्ठा, एक आपला उत्साह प्रदर्शित करतात. एक ड्रायव्हर मला भेटले होते, एका भक्तांचे ड्रायव्हर मला घ्यायला आले होते, तेव्हा ड्रायव्हरशी बोललो होतो. ते थोडं पाय त्यांचा दुखत होता आणि नंतर एकदा जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांना विचारलं मी की तुमचा आता पाय दुखत नाहीये का? तर ते म्हणाले, नाही, 4 वर्षापासून माझा गुडघा दुखत होता, खूप मी उपचार केले आणि कारण गुडघा दुखत होता तेव्हा त्यामुळे मी वारीला नाही गेलो, नाहीतर माझ्या घरी दरवर्षी मी वारीला जायचो. पण या वर्षी मी विचार केला, 4 वर्षापासून मी उपचार करतोय, आयुर्वेद, ॲलोपॅथी, हे ते सगळं काही केलं, पण या वर्षी मी विचार केला तसंही काही होत नाहीये, तर या वर्षी मी वारी सोडणार नाही. आणि मी हा काही याच्यातून संदेश देत नाहीये, पण ही जी खरी घटना माझ्यासोबत घडलीये ती तुम्हाला फक्त सांगतोय. तर या भक्ताने सांगितलं मला, या वर्षी मी वारीला गेलो आणि म्हणाले वारीवरून आल्यापासून माझे गुडघे दुखी बंद झाली. याचा अर्थ नाही की आपल्या पण गुडघा दुखत असेल तर आपण वारीवर जावं आणि स्वतःला त्रास द्यावा. सांगायचा तात्पर्य तो नाहीये. सांगायचा तात्पर्य हा आहे, जेव्हा आपण आपला उत्साह गुरूंनी सांगितलं आहे म्हणून दाखवतो, जेव्हा आपण आपला उत्साह श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये दाखवतो आणि हेतू प्रामाणिक असतो, तेव्हा आपल्या जीवनातही काहीतरी बदल घडू शकतो, ज्याला आपण बदल समजतोय. पण काही लोक म्हणतील, अहो जादू झाली हो तुमच्या जीवनामध्ये, कसं काय गुडघेदुखी गेली? सगळ्यांच्या जीवनात नाही होणार, कारण आपल्यामध्ये तशी निष्ठा नाही, आपल्यामध्ये तसे गुरूंच्या आज्ञा पालनाप्रती आस्था नाही. पण जर आपण वैष्णवांच्या संगतीत राहिलो, प्रामाणिक भक्तांचा जर संग केला, तर कदाचित त्यांच्यातले काही गुण आपल्या मनामध्येही येऊ शकतात आणि आपण असा उत्साही वर्तणूक आणि उत्साही आचरण जर केलं, तर उद्या आपल्यामध्ये खरोखर हा उत्साह निर्माण होऊ शकतो. तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आज आपणामुळे मला एक संधी मिळाली आषाढी एकादशीच्या दिवशी काही 2 शब्द बोलण्याची. तर मी सर्वांना अनम्यूट करण्याची संधी देतो. जर कोणाच्या मनात काही प्रश्न असतील आजच्या या विषयाबद्दल, तर तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, जर काही प्रश्न नसतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हा प्रभूजी. येतोय आवाज? हा प्रभूजी, तुम्ही सांगितलं की रुक्मिणी माता म्हणजे
पंढरपूरचे जे रुक्मिणी देवी आहेत त्या रुक्मिणी माताच आहेत का? होय, रखुमाई. नाही म्हणजे मला म्हणजे काय होतं म्हणजे थोडस म्हणजे मला हे माहित नाहीये की नेमकं काय आहे ते. मला त्याच्याबद्दल माताजी, आपण थोडं आपण मराठी आहोत आणि आपण हे कसं काय श्रीकृष्णांची प्रमुख राणी विदर्भातली महाराष्ट्रीयन आहे. हो ते आहे म्हणजे तेच नेमके तेच आहेत का? म्हणजे मी ऐकले की राधा राणींचे सर्व रूप आहेत ते पण मला म्हणजे मी ऐकले पण रुक्मिणी हो, पण माता हे मला माहित नव्हतं नेमकं कोणत्या. काय तुम्ही महाराष्ट्रातले आणि तुम्हाला माहिती नाही की श्रीकृष्णांची प्रमुख राणी आपल्यातली आहे. जय महाराष्ट्र. हा तरी पण विचारलं प्रभूजी म्हणजे माझ्या मनात होतं की हेच आहेत का नेमक्या ते असं. रखुमाई, रखुमाई, हो सॉरी रुक्मिणी, रुक्मिणी, रखुमाई. हा ते रुखुमाई आणि रुक्मिणी दोन्ही एकच असं वाटत होतं मला. नक्कीच, मग काही प्रश्नच नाही. हा, हा, हा. आज रखुमाईला थोडा एक नमस्कार करा आणि माफी मागा त्यांची. तुम्ही हो. ओळखलं. हा कारण मंदिरामध्ये गेलं की रुखुमाई रुखुमाई म्हणतात आणि हे माता रुक्मिणी असं माझं थोडस हे झालं. आता श्रीकृष्ण आहेत, श्रीकृष्णांचे किती नाव आहेत? कान्हा म्हणतात. आता कान्हा या शब्दाचा आणि कृष्ण या शब्दाचा आपल्याला काही संबंध दिसत नाही. काही काही भजनांमध्ये कृष्णही म्हणतात. कृष्ण यांना आईसारखं बघतात काही भक्त, ते म्हणतात कृष्णही म्हणतात श्रीकृष्णांना. तर असे भारतामध्ये जी समज हिंदू संतांनी दिली आहे ती ही नाही दिली की आयुष्यभर परमेश्वराचा आदर करायचा आहे. आपल्याला ही समज दिली आहे की आपल्याला परमेश्वराला प्रेम करायचं आहे. म्हणून आदर जेव्हा आपण आयुष्यभर करू, त्यांचं आज्ञापालन जेव्हा आयुष्यभर करू, तेव्हा त्यांचा प्रतिसाद जेव्हा मिळेल आणि श्रीमती राधाराणी, रखुमाई जेव्हा आपल्या मनातला प्रामाणिकपणा बघतील तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम पण प्रदान करतील. आणि त्या प्रेमामध्ये रुक्मिणी मातेला आपण रखुमाई म्हणू शकतो. श्रीकृष्णांना आपण कृष्णाई म्हणू शकतो. कधी कधी यशोदा आहे त्यांचं नाव, कधी कधी त्यांना यशोमती म्हणतात. यशोमती आणि यशोदा म्हणजे एकच आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे ज्यामध्ये आपण श्रीकृष्णांना आपलं हृदय अर्पण करतो, आपलं प्रेम अर्पण करतो, केवळ आपली बुद्धी अर्पण नाही करत. हरे कृष्ण. हा माताजी, तुम्ही हात केलाय वर झूम वर, तुम्ही विचारू शकता प्रश्न. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. खूप छान आज जपा टॉक झाला की उत्साह आणि निष्ठेबद्दल तुम्ही खूप सुंदर सांगितलं. मला एक प्रश्न होता की त्या डाकूची गोष्ट तुम्ही जी सांगितली तर त्याच्यामध्ये तो निरागसपणा होता असं तुम्ही बोललात. तर हा निरागसपणा कशा रीतीने आपल्यामध्ये येऊ शकतो हा एक प्रश्न होता. कारण बऱ्याच गोष्टींनी चेतना आपली आवृत्त होत राहते आणि मग हा निरागसपणा जो असतो तो जवळपास नाहीसा होत असताना दिसतो. तर कशा पद्धतीने आपण कसं आपलं हे असलं पाहिजे, एक चेतना असली पाहिजे किंवा तो डेव्हलप कसा होऊ शकतो हा प्रश्न. त्याचं जर खरं उत्तर पाहिजे असेल ना तर तुम्हाला एक उदाहरण ऐकायला लागेल माझ्याकडून. एकदा मी एक प्रवचन देत होतो आणि ते प्रवचन जे लोक ऐकत होते, एक माताजी आहेत, ते प्रवचन ऐकत होते आणि त्यांची कदाचित 6-7 वर्षाची लहान मुलगीही ते प्रवचन ऐकत होती. आणि त्या प्रवचनात मी बोललो की अनेक वेळा आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर असतो तेव्हा काही सुरुवातीच्या काळाला आपल्याला आपली प्रगती होते की नाही हे कळतं आणि 10-15 नंतर एक जाणीव नाही होत आपल्याला, वास्तविक असा अनुभव नाही होत की माझी खरोखर प्रगती होते का. माझी प्रगती होते का हा प्रश्न विचारणारे मला ना 10 वर्ष जुने भक्त, 15 वर्ष जुने भक्त हे प्रश्न विचारतात. नवीन भक्त मला कधी हा प्रश्न विचारत नाहीत की प्रभूजी माझी प्रगती. आधी 2 माळा सुरुवातीला, नंतर 4 माळा, नंतर 12 माळा, नंतर 16. घरात कुठं त्याला कंपाऊंड. तर त्या संख्येमध्ये त्यांना ती प्रगती दिसत असते की प्रभूजी आधी 2 करत होतो, 4 करतोय, 6, 8, 12, 16. तर त्या संख्येची जी वाढ होते त्याच्यामध्ये त्यांना प्रगती दिसते. म्हणून नवीन भक्त मला कधीच प्रश्न विचारत नाहीत की प्रभूजी माझी प्रगती होते का. पण जुने भक्त नेहमी मला प्रश्न विचारतात की प्रभूजी माझी प्रगती होते. आणि त्याला मी उदाहरण काय दिलं, आपण जेव्हा विमान बघतो तेव्हा रनवेवर जेव्हा विमान असतं तेव्हा वेग जेव्हा ते धरतं
तेव्हा आपण बाजूला खिडकीच्या बाहेर बघितलं तर आपल्याला दिसतं की झाडं वगैरे एका वेगाने परत मागे जात असतात आणि नंतर जेव्हा ते वेग धरतं तेव्हा पटपट पटपट जात असतं. ते एक लक्षात येतं की विमानाचा वेग वाढतोय रनवेवर, म्हणजे आपली आता उडाण भरणार आहे विमान. पण आकाशात गेल्यावर जेव्हा वर आपण उंच आकाशात जातो तेव्हा केवळ ढग दिसतात, तेव्हा केवळ आकाश दिसतो. आणि जर आपण विमानात प्रवास केला असेल तर आपल्याला माहिती आहे वर ना कळतच नाही की विमान हलतंय तरी का, कारण ढग नुसतं ढग असतं तर कळत नाही. तर तेव्हा त्यांना म्हटलं की एकच फक्त एक आपल्याला माहिती असतं की आपलं विमान चाललंय आणि प्रचंड वेगाने चाललंय की ते असा त्या इंजिनचा आवाज येत असतो विमानात. तर हे उदाहरण मी दिलं. तर हे येताना आणि हे असं सांगताना ती लहानशी मुलगी पण ते ऐकत होती. तर ती लहानशी मुलगी प्रवचन संपल्यानंतर आईला काय की आई, ते प्रभूजी असं सांगत होते की जेव्हा आपण सिनियर होतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपली प्रगती होते की नाही, पण आपली प्रगती होत असते. आपल्याला तो विश्वास पाहिजे. आणि जेव्हा आपण नवीन भक्त असतो तेव्हा पटकन आपल्याला कळतं की आपली प्रगती होते की नाही. मग आपण सिनियर भक्त बनायचं कशाला, मग आपण नवीनच. तर ही गोष्ट नंतर माताजींनी मला फोन करून सांगितली की आमची मुलगी असं म्हणाली म्हणून. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे माताजी, की ज्या दिवसापर्यंत आपण नवीन भक्त राहू तेव्हापर्यंत मध्ये ना तो निरागसपणा राहतो. जेव्हा आपण सिनियर भक्त बनतो तेव्हा मग आपण एक लेबल लावतो की हे भक्त असेच आहेत, हे भक्त तसेच आहेत, किंवा दुसऱ्यांना मापदंड देतो किंवा आपण त्यांना जसं तराजूमध्ये कसं तोलतो आपण, तसं हा भक्त खरोखर प्रामाणिक आहे का, माझ्या हिशोबाने प्रामाणिक नाहीये. हा भक्त माझ्या भक्तांनी चांगला नाही. अरे आपण त्याचा मापतोल करणारे कोण आहेत? आपण आपण आपल्या अनर्थांशी झगडतोय. श्रीकृष्ण जे ठरवतील कोण प्रामाणिक आहे कोण प्रामाणिक नाहीये, गुरु ठरवतील कोण प्रामाणिक आहे कोण प्रामाणिक नाहीये. म्हणून त्या लहानशा मुलीचा तो निरागस, तुम्ही निरागसपणावर हा प्रश्न विचारला तर त्या लहानशा निरागस मुलीचा जो हे विचार आहेत की आई मग आपण सिनियर बनायचंच कशाला, आपण नेहमी खरोखर मी सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी आपण पहिल्यांदा सत्संग कार्यक्रमात आलो, ज्या दिवशी आपण मंदिरात आलो, तेव्हा आपल्यामध्ये कसा निरागसपणा होता. तेव्हा आपण प्रत्येक भक्ताला कशा नजरेने बघत होतो. त्या दिवशी आपण जेव्हा परमेश्वराचं दर्शन घेतलं, तेव्हा ते किती कृतज्ञ. आपला पहिला सत्संग प्रोग्राम जेव्हा आपण ऐकला तेव्हा आपले डोळे जे उघडले, ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. जेव्हा आपण पहिल्यांदा आपले डोळे आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा उघडले गेले आणि आपल्या लक्षात आलं इतके वर्ष वाया गेले, मला खूप काही केलं. तो जो निरागसपणा आहे ना माताजी, तो तो आपल्याला आणायला लागेल. आणि तो निरागसपणा निरागस भक्तांच्या संगतीत प्राप्त होतो. म्हणून निरागस भक्तांचा संग करणं म्हणजे केवळ नवीन भक्तांचा संग करणं नव्हे. कारण असं हो की काही नवीन भक्तांमध्ये तो निरागसपणा नसेल आणि काही वरिष्ठ भक्तांमध्ये तो निरागसपणा असू शकतो. तो भौतिक परिस्थितीवर अवलंबून नाहीये. पण नवीन भक्तांना तो निरागसपणा असणं एक थोडं नॉर्मल आहे. कारण त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी नवीन नवीन असतात. तर एक थोडं शिकण्याची एक भावना असते. अच्छा हे असं असतं का? असं असतं का? मंदिरात येतात आणि बघतात की सगळे भक्त प्रभुपादांना डावीकडे ठेवून आणि नंतर दिशा बदलून परमेश्वराला डावीकडून ठेवून जेव्हा नमस्कार करतात तेव्हा अहो तुमच्या मंदिरामध्ये असा का नमस्कार करतात? लहान लहान गोष्टींमध्ये शिकण्याची भावना असते. लहान लहान गोष्टी काहीतरी, अच्छा या भक्ताकडे पण काहीतरी माझ्याकडे मला शिकवण्यासारखं काहीतरी आहे, ही भावना असते. तर आपल्याला तशा प्रकारचं नवीन नाही बनायचंय की आता पुन्हा एकदा जेव्हा आपण उद्या जेव्हा मंदिरात येऊ तेव्हा लोकांना विचारू, अहो हे कोण आहेत? हे प्रभुपाद आहेत. तो नवीन भक्ताचा तोपणा नाही पाहिजे आपल्याला. आंतरिक, मला भरपूर अंतर मी गाठलंय. आपण मागे बघतो आणि बघतो की मी भरपूर अंतर गाठलंय. पण जे प्रामाणिक गाडी चालवणारे लोक असतात ना, आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा किती वेळा आपण मागे बघतो आणि किती वेळा आपली नजर पुढे असते. तुम्ही ड्राईव्ह करता माताजी, तुम्ही सांगू शकता? पुढेच असते प्रभूजी नजर. कधीतरी हा, पुढच्या आरशातून बघावं लागतं. अधून मधून, व्हेरी गुड. अधून मधून आपण तो रेअर व्ह्यू मिरर आहे, मागचा आरसा जो आहे त्याच्याकडे अधून मधून बघतो, 2 क्षण बघतो. आपली नजर समोरच असते. भक्तीमध्ये आपण आपलं लक्ष
त्या आरशावर नाही ठेवायला पाहिजे, आपण समोरच्या काचेवर ठेवायला पाहिजे. कारण जरी आपण भरपूर अंतर गाठलंय, समोर किती अंतर आहे वैकुंठ प्राप्तीसाठी, किती प्रामाणिक आहे, आपल्याला किती सेवा करायची आहे, आपल्याला किती सर्वांना एकत्र घेऊन समोर जायचंय. तर खरोखर जर आपण प्रामाणिक असू, तर आपण आरशामध्ये गाठलेलं अंतर नाही बघणार. आपण पुढे वैकुंठापर्यंत किती लांब अंतर आहे याच्याकडे आपण लक्ष ठेवणार. त्याला म्हणतात योग्य वाहन चालन. योग्य गाडी चालवणारे व्यक्ती समोर बघतात, मागे नाही बघत. पण कधी कधी नकळतपणे आपल्याकडून असं होऊ शकतं की आपलं लक्ष केवळ मागच्या आरशामध्ये दिसणारं मागचं जे अंतर आहे त्याच्याकडेच आहे. अहो मी किती वर्षापासून बघतोय, अहो मी किती अंतर, अहो पण प्रभूजी तुम्ही मागे बघताय, पण आपल्याला गाडी मागे नाही चालवायची, गाडी आपल्याला पुढे चालवायची. तो नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अंतर भरपूर गाठायचं बाकी आहे. आणि त्यामुळे आपल्याला निरागस, प्रामाणिक, प्रयत्नशील, उत्साही भक्तांची खूप गरज आहे. म्हणून जिथे जिथे हा निरागसपणा असेल, तिथे तिथे तो निरागसपणा आपल्यालाही प्राप्त होईल. जिथे जिथे ज्याच्या ज्याच्या भक्ताच्या मनामध्ये उत्साह असेल, त्याच्या संगत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू सो मच प्रभूजी. खूप सुंदर विवेचन केलं. थँक्यू. हरे कृष्ण. येस माताजी, तुम्ही पण हात वर केलाय. संदिनी शक्ती माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही जी सुरुवातीला स्टोरी सांगितली ते राजाची आणि शेतकऱ्याची, की त्याच्यामध्ये आपण बघितलं की उत्साह आहे, पण तो उत्साह कशासाठी आहे की लोभासाठी आहे, म्हणजे चुकीच्या गोष्टींसाठी. म्हणजे जसं भौतिक गोष्टींमध्ये तुम्ही म्हणालात की हा उत्साह हा चुकीच्या गोष्टींसाठी वापरला तर त्याचे परिणाम पण वाईट होतात. मग तसं भक्तीमध्ये पण उत्साह आपल्याला हवा असतो, परंतु कधी कधी तो उत्साह जो आहे त्याच्यामध्ये लोभ नसेल, परंतु अति उत्साह असेल, आणि अति उत्साहाने पण जर काही गोष्टी केल्या तर त्याचे परिणाम पण कधी कधी चुकीचे होऊ शकतात. तर मग अशा वेळेस आपण त्याचा फरक कसा ओळखला पाहिजे की हा उत्साह आहे किंवा हा अति उत्साह आहे? कारण अति उत्साहाला पण आपण एक उत्साहाचं नाव देऊ शकतो. हा माझा प्रश्न आहे. दोन याचे उत्तर आहेत. एक म्हणजे आपण वैष्णवांचे दास आहोत, आपण आपल्या आचार्यांचे दास आहोत. तर श्रील रूप गोस्वामी आपल्याला काय सांगतात? 6 गोष्टी आहेत ज्या भक्तीसाठी पोषक आहेत: उत्साहात, निश्चयात, धैर्यात. सो एका अर्थाने आपल्याला सांगतायत उत्साह पण पाहिजे, पण त्याला बॅलन्स करण्यासाठी धैर्य पण सांगतायत. सो धैर्य म्हणजे काय? माझ्या प्रयत्नांमध्ये मी उत्साही राहणार, पण त्या प्रयत्नांचं फळ प्राप्तीसाठी मी नेहमी धैर्यवान असणार. आपल्याला जी घाई आहे, ती घाई आपल्या प्रयत्नांची असायला पाहिजे. मला ही पण सेवा करायची, मला ती पण सेवा करायची आहे, मला ही सेवा नाही सोडायची आहे, मला ही सेवा नाही सोडायची आहे. तर आपल्या प्रयत्नांमध्ये उत्साह असावा. पण जेव्हा आपण प्रदर्शित केलेल्या उत्साहाच्या फळप्राप्तीसाठी पण आपण उत्साह करतो, तेव्हा मग कधी कधी आपण स्वतःला कठीण परिस्थिती निर्माण करतो. म्हणून प्रयत्नांसाठी उत्साह आणि केलेल्या सेवेसाठी, केलेल्या प्रयत्नांच्या फळांसाठी नेहमी धैर्य असायला पाहिजे. तर जर तुम्ही हे 2 तत्व नेहमी लक्षात ठेवले की माझं काम आहे उत्साहाने सेवा करणं, माझं काम आहे उत्साहाने प्रार्थना करणं, माझं काम आहे उत्साहाने वागणं. का? कारण माझ्या उदाहरणाने अनेक लोक पण प्रभावित होऊ शकतात. पण त्याच्या बदल्यामध्ये त्याचा प्रतिसाद म्हणून श्रीकृष्ण मला काय देत आहे, त्याच्या प्रतिसादामध्ये कोण मला काय देत आहे, त्यासाठी आपण नेहमी धैर्य असायला पाहिजे. हे पहिलं उत्तर. दुसरी गोष्ट म्हणजे उत्साह कधी अति उत्साह होतो जेव्हा तो उत्साह जो आहे तो आपल्याला काहीतरी वेगळे विचार देऊन जातो. म्हणजे मी खूप उत्साही आहे आणि म्हणून मी वेगाने धावतोय, पण वेगाने धावता धावता 2 मिनिटांनी मला लक्षात आलं की मी एकटाच पुढे धावत गेलो आणि 100 लोक मागेच राहिली जे सुरुवातीला माझ्यासोबत होती. मग तो अतिउत्साह झाला. उत्साह हा नेहमी असा नको की आपण एकटेच काहीतरी करतोय आणि बाकी सगळेजण मागे राहिले. उत्साह तो आहे जो मी स्वतःसाठी वापरतो, पण स्वतः वापरण्यामागे उद्देश काय? की परमेश्वराची प्रसन्नता. जर माझ्या उत्साहाने परमेश्वराची प्रसन्नता होत नसेल तर तो उत्साह अतिउत्साह आहे, तो गरज नसलेला उत्साह आहे. म्हणून आपण जर एकटेच सगळं काही करत असलो, परमेश्वर प्रसन्न होतील का? नाही होणार. म्हणून जर आपल्या उत्साहामध्ये आपण काही वेळाने बघितलं की मी एकटाच उरलेलो आहे, आजूबाजूला कोणी उरलंच नाहीये,
मग आपल्याला समजायला पाहिजे मी उत्साहाच्या क्षेत्रातून अति उत्साहाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलाय. पण आपला उत्साह जर आपण तसा ठेवला जेणेकरून इतर लोक पण उत्साही होत आहेत. माझ्या उत्साहाचा प्रभाव दुसऱ्यांचं नैराश्य नाही व्हायला पाहिजे. माझ्या उत्साहाचा प्रभाव इतरांमध्ये पण उत्साह निर्मितीच्या रूपात व्हायला पाहिजे. मग ही एक परीक्षा आहे. मी उत्साही आहे आणि बाजूला बघितलं तर हे पण उत्साही झालेत आणि हे पण उत्साही झालेत आणि माझा उत्साह बघत बघत 100 लोक उत्साही झालेत, म्हणजे माझा उत्साह हा योग्य उत्साह आहे. पण माझ्या उत्साहामुळे हे निराश झाले, माझ्या उत्साहामुळे हे मागे कुठेतरी पडले. मग आपल्याला समजायला पाहिजे आपण गरजेपेक्षा जास्त उत्साह दाखवतो. तर एक थोडी डोळे जर आपण उघडे ठेवले, जर आपण थोडं मार्गदर्शन घेतलं आणि मार्गदर्शन घ्यायलाही वेळ नसेल, जर आपण डोळे उघडे ठेवले आणि आजूबाजूला बघितलं, आपल्या उत्साहाचा परिणाम दुसऱ्याच्या जीवनामध्ये नैराश्याच्या रूपामध्ये कधी नाही व्हायला पाहिजे. जर आपण आपल्या उत्साहाने दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नैराश्य देत असू, श्रीकृष्णांना ते प्रसन्न नाही करणार आणि श्रीकृष्णांना जे प्रसन्न नाही करणार ते काय कामाचं. शेवटी आपण जे काही करतोय ते श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करतोय. तर ह्या 2 गोष्टी आहेत माताजी. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्ण. येस माताजी, वायसे माताजी, तुम्ही पण हात वर केला. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. माझा प्रश्न हा होता की आपण एखादी सेवा करतो किंवा कुठलंही कार्य करतो, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात का आपला हेतू हा प्रामाणिक असला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला आपल्याला मनापासून तर वाटतं की आपण प्रामाणिक आहे. पण ऍक्च्युली तो कधी कधी प्रामाणिक पण असू शकत नाही. तर हे आपण कसं अनालायसिस करायचं की नाही माझा हेतू प्रामाणिक आहे किंवा इतरांना तो दुःखदायक आहे. कोण चोर आहे जो चोरी केल्यानंतर जेव्हा पकडला जातो आणि जेव्हा त्याला पोलीस म्हणतात तू चोरी का केली, तो म्हणतो सॉरी, चूक झाली, आजपासून चोरी नाही करणार. तो म्हणतो अहो 10 कारण आहेत माझी चोरी करायचे. हा व्यक्ती आहे ना, हा गरजेपेक्षा श्रीमंत आहे. माझ्या घरी अशी अशी परिस्थिती आहे आणि मी ही नोकरी केली, त्या नोकरीमधून मला बाहेर काढलं आणि मी हा धंदा करायचा प्रयत्न केला तर तो धंदा बुडला. 10 कारण आहेत माझ्याकडे, 1 2 3 4 10 कारण आहेत, जेणेकरून माझ्याकडे एकच पर्याय उरला की मी चोरी करावी. कोणीही असा अपराधी नाहीये या जगामध्ये ज्याला आपण जेव्हा विचारू की तू अपराध का केला, तो म्हणतो अहो अपराधच करायचं होतं, अजून काय करायचं होतं. कारण त्याच्यासाठी कारण आहेत ना. कारण नंबर 1, कारण नंबर 2, कारण नंबर 3, कारण नंबर 4. म्हणून जेव्हा आपण ज्या प्रकारे वागतो, इतरांना जरी वाटत असेल की ही अयोग्य वागणूक आहे, पण त्या व्यक्तीला जर विचारलं तो म्हणतो बसा 1 मिनिट. 1 तासाची कथा आहे माझ्याकडे की माझी जी चुकीची वागणूक हे लोक म्हणतात चुकीची आहे, ती चुकीची नाहीये, ती योग्य वागणूक आहे. म्हणून नेहमी हे होत राहणार. आपण म्हणणार प्रभूजी माझ्या मनात ना प्रामाणिक हेतू होते, पण या लोकांनी मला समजलं नाही. हो, याच्यासाठी एकच गोष्ट आहे, आपल्याला ते नेहमी प्रामाणिक वाटणार. चोराला चोरी करणे हे नेहमी योग्य वाटणार. अपराध्याला अपराध करणे ही एकमेव पर्याय वाटणार. पण त्याच्यासाठी आपण जेव्हा नीट श्रवण करतो, जर आपण आपल्या गुरूंची वाणी ध्यानपूर्वक श्रवण करत असू तर त्याच्यामध्ये नाजूक नाजूक मुद्दे गुरु आपल्याला सांगतात. लहान लहान गोष्टींवर आपल्याला स्पष्टीकरण करतात की नक्की प्रामाणिक हेतू म्हणजे काय. प्रामाणिक हेतू म्हणजे ज्याचा हेतू आहे त्याला प्रामाणिक वाटणारा प्रामाणिक हेतू, की त्याच्या श्रेष्ठ जनांना, श्रेष्ठ वैष्णवांना प्रामाणिक वाटणारा हेतू हा प्रामाणिक हेतू. म्हणून ज्याचा हेतू आहे त्याला तो नेहमी प्रामाणिकच वाटतो. पण प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा याला प्रामाणिक वाटतो पण इतर 100 लोकांना कोणालाही प्रामाणिक नाही वाटत येतो. म्हणून खरा प्रामाणिक हेतू तो नाहीये जो वाटणाऱ्या व्यक्तीला प्रामाणिक वाटतोय. खरा प्रामाणिक हेतू तो आहे जो आपल्या वरिष्ठांना वाटतो की नाही तुमचा हेतू प्रामाणिक आहे. मग जेव्हापर्यंत आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ लोक आहेत ते आपल्याला हे आश्वासन देत नाहीत की प्रभूजी तुमचा हेतू प्रामाणिक आहे, पुढे व्हा, त्या दिवसापर्यंत आपण स्वतःवर नेहमी संशय घेतला पाहिजे. मी तर 1000 म्हणीन हो, मी तर लाख म्हणीन हो की माझा हेतू प्रामाणिक होता आणि माझ्यासारखा सोज्वळ, माझ्यासारखा प्रामाणिक भक्त कोणीच नाहीये. पण माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांना असं वाटतंय का? माझ्यापेक्षा कनिष्ठ जे भक्त आहेत त्यांना तर नेहमी वाटणारच अहो प्रभूजी तुम्ही 10 वर्षापासून भक्त आहात आणि तुमचे प्रामाणिक नाही मग कोणाचे प्रामाणिक आहेत. तो त्यांचा मोठेपणा आहे.
की आपल्यामध्ये ते नेहमी प्रामाणिकपणा बघतायत. खरी परीक्षा कधी आहे, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, ज्यांचा आपल्यावर डोळा आहे, त्यांना आपण एकांतात विचारायला पाहिजे. कारण हा प्रश्न सर्वांसमोर विचारण्यासारखा नाहीये. पण आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, त्यांच्या समोर आपण विचारायला पाहिजे, हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. माझा असा हेतू होता आणि मला असं वाटतंय की हा प्रामाणिक आहे. तुम्ही सांगा की प्रामाणिक आहे की नाही. मग ती आपली खरी परीक्षा आहे. जेव्हा आपले श्रेष्ठ आपल्याला सांगतात की नाही, तुमचा जी काही परिस्थिती आहे, जे काही आता सध्या वातावरण आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी प्रामाणिक आहे. मग आपण त्याला प्रामाणिक समजू शकतो. म्हणून श्रवण जेव्हापर्यंत आपण नीट करत नाही, जेव्हापर्यंत आपण श्रवणाला आपल्या जीवनामध्ये अत्याधिक महत्त्व देत नाही, तेव्हापर्यंत आपल्याला फक्त 4-5 गोष्टी कळणार. 16 माळा रोज करायच्यात. ओके. अजून काय करायचं? अजून नमस्कार करायचा. ओके. अजून काय करायचं? त्या वर्षातून एकदा यात्रेला जायचं. अजून काय करायचं? पण त्या यात्रेला कुठल्या भावनेत जायचं? त्या जपाला कुठल्या भावनेत करायचं? नमस्कार करताना योग्य नमस्कार काय? ह्या ज्या नाजूक गोष्टी आहेत, ह्या आपल्याला लेक्चरमध्ये वरिष्ठ वैष्णव जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतात त्याच्यातून कळतात. म्हणून जे व्यक्ती श्रवणाला महत्त्व देत नाही किंवा श्रवणाच्या वेळेस 1000 इतर गोष्टी करतात, त्यांचं वर्ष निघून जातात. भक्तीमध्ये ते सीनियर होतात, पण त्यांच्या वागणुकीमध्ये परिवर्तन होत नाही. जेव्हा तुम्ही असं बघाल, की कोणी भक्त सीनियर आहेत, पण त्यांच्या वागणुकीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या देवाणघेवाणामध्ये ती नाजूकपणा नाहीये, तर तुम्हाला समजायला पाहिजे, यांनी श्रवणाला त्यांच्या जीवनात महत्त्व नाही दिलं. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये असा अपघात घडवायचा नसेल, की प्रभूजी मला वर्ष नक्कीच घालवायची आहेत भक्तीमध्ये, पण त्यासोबत ती संवेदनशीलता पण विकसित करायची आहे. ती प्रगल्भता पण मला विकसित करायची आहे. तर तुम्हाला लक्षात करायला पाहिजे, की नामजप महत्वाचा आहे, पण नामजपापेक्षा जास्ती महत्वाचं आहे श्रवण करणे. का? कारण जर आपण श्रवण न करता नामजप केला, तर तो नामजप जास्ती दिवस टिकत नाही. पण आपण नामजपाला काही दिवसांसाठी बाजूला ठेवून जर श्रवण केलं, तर त्या श्रवणामध्ये नामजप कसा करावा, नामजपाचा काय फायदा आहे, नामजप का श्रेष्ठ आहे, याची जेव्हा माहिती आपल्याला मिळते योग्य पद्धतीने, तेव्हा त्या नामजपाला आपण उत्साह देतो. तेव्हा त्या नामजपाला आपण आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतो. तेव्हा त्या नामजपाला आपण आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देतो. आणि तेव्हा जेव्हा त्या योग्य समजुतीने आपण जेव्हा नामजप करू, तेव्हा तो नामजप खूप छान नामजप असेल आणि खरोखर आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल. म्हणून एक असते क्रिया आणि एक असते त्या क्रिया करण्यामागची योग्य भावना. तर ती योग्य भावना काय ते आपल्याला कधी कळणार? क्रिया करता करता ती योग्य भावना कळते का? नाही. ती क्रिया थोडी विराम देऊन, ती क्रिया थोडी थांबवून, जेव्हा आपण योग्य व्यक्तीकडून श्रवण करतो, यात्रेला जाण्यापूर्वी सगळ्यांच्या मनामध्ये उत्साह असतो, पण यात्रेला जाण्यापूर्वी जेव्हा आपण एक प्रवचन ठेवतो, ज्याच्यामध्ये आपण सांगतो, यात्रेला जाण्याचा मूड काय? यात्रेला आपण कुठल्या भावनेने जायचं? ते जे प्रवचन आहे, ते यात्रेला जाण्यापेक्षा जास्ती महत्वाचं आहे. का? कारण आपण ते प्रवचन अटेंड न करता जेव्हा यात्रेला जातो, तेव्हा एका अर्थाने आंधळे डोळे करून आपण यात्रेला जातोय. मग आपलं कुठे लक्ष नसतं. आपण संकीर्तनामध्ये भाग घेत नाही. आपलं लक्ष आहे की जेवण कधी आहे? आपण त्याला प्रसादही म्हणत नाही. मग बस अशीच काय? मग ही सीट माझी तुटलेली काय? 1000 आपण तक्रारी करतो. पण जर आपण ते लेक्चर अटेंड केलं असेल, की यात्रेला आपण कुठल्या भावनेत जावं, मग आपण जेव्हा यात्रेत जातो तेव्हा योग्य भावनेने जातो. तसं हीच गोष्ट प्रत्येक गोष्टीला आहे. म्हणून श्रवण जे लोकं चांगलं करतात, हळू त्यांच्यामध्ये सर्व काही नीट होत जातं. आणि जर आपण श्रवणाला प्राधान्य देत नसू, श्रवणाला आपण द्वितीय, तृतीय, चतुर्थ जर प्राधान्य देत असू, मग वर्ष जाणार, आपल्याला सेवा मिळणार, आपण हे पण करणार, ते पण करणार, पण ते योग्य भावनेने नाही करू शकणार. म्हणून श्रवण केलं पाहिजे आणि जरी श्रवण करूनही जर स्पष्टता नसेल, तर वरिष्ठ वैष्णवांना एकांतामध्ये प्रश्न विचारला पाहिजे. हे कार्य करताना माझी ही भावना होती. तुम्हाला काय वाटतं? ही प्रामाणिक भावना आहे की नाहीये? आणि ते आपल्याला त्यांचा मोठेपणा म्हणून विचारतील, तुम्हाला काय वाटतं की तुमची प्रामाणिक आहे का? आणि तेव्हा आपण फसू आणि तेव्हा म्हणू, हो, एकदम प्रामाणिक, 108% प्रामाणिक भावना होती माझी. पण जर आपण खरोखर नम्र असू, तर आपण म्हणू, मला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. मग ते म्हणतील, की तुमच्या सीमित दृष्टिकोनाने कदाचित ती प्रामाणिक भावना होती. पण एक आपण जर सर्वसमावेशक दृष्टिकोन बघितला, तर ही एक त्याच्यामध्ये छोटीशी त्रुटी आहे.
आणि या छोट्याशा त्रुटीवर जर तुम्ही काम केलं तर खरोखर हे प्रामाणिक असेल. म्हणून श्रवणाला महत्व द्यायला पाहिजे आणि आपल्यापेक्षा जे वरिष्ठ वैष्णव असतात, जे विश्वासू असतात, त्यांच्याशी नेहमी चांगले संबंध ठेवून, सगळ्यांशी जरी शक्य नसतील तरी कोणतरी एक श्रेष्ठ वरिष्ठ वैष्णव आपल्याला धरायला पाहिजे, ज्याच्याशी आपण प्रामाणिकपणे आपलं हृदय त्यांना सांगू शकतो आणि त्यांच्याकडून त्यांचं मार्गदर्शन वाईट न वाटता स्वीकारू शकतो. तरच आपली योग्य प्रगती होणार, योग्य दृष्टिकोन मिळणार. हरे कृष्ण. तर आपण आपला आजचा जपाटॉक समाप्त करूया आणि खरोखर सर्वांचे खूप खूप आभार की आपण आषाढी एकादशीच्या दिवशी एकत्र आलो, जप केलं आणि आपण आज विठ्ठल रखुमाईला नक्कीच प्रार्थना करूया, तुकाराम महाराजांना प्रार्थना करूया की आम्हाला पण हरिनामाचा गोडवा लागू दे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तर सुंदर ते ध्यान आहे, सुंदर ते रूप नाहीये. तुकाराम महाराज बोलता बोलता सहजपणे म्हणतायत सुंदर ते ध्यान. आपण म्हणताना म्हणू सुंदर ते रूप. तर तुकाराम महाराजांसाठी ते जे रूप आहे ते ध्यान आहे. अर्थातच तुकाराम महाराज जेव्हा विठ्ठलावर जेव्हा अभंग गातायत, जेव्हा नामजप करतायत, तेव्हा त्यांच्यासाठी ते केवळ असं रूप नाहीये, ते ध्यान आहे. त्यांचा जीवनाचा केंद्रबिंदू आहे विठ्ठल. तर आपण पण तुकाराम महाराजांना प्रार्थना करूया की आम्ही रूपच बघतोय, पण आमच्या मनामध्ये पण हे रूप ध्यान रूपात येऊ दे, ध्यान करू दे. आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा गोडवा लागू दे. हरे कृष्ण. जय श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा भगवान की जय. श्रील प्रभु देव शयनी आषाढ़ी एकादशी की जय. जय निताय. हरि हरि. हरि बोल. हरे छान कृष्ण हरी बोल. थँक्यू प्रभू. हरि बोल, हरि बोल, हरि बोल. हरी बोल. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी.